सर्वांना सादर दंडवत. माझ्या आवडत्या असलेल्या लीळांपैकी आपण काही लीळांचं या ठिकाणी लीळा मंथन करतोय. त्या लीळेद्वारे स्वामींचा संदेश देण्याचा काय हेतू असावा किंवा त्यातून आपण काय शिकू शकतो हे आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. लीळाचरित्रातल्या लीळा ह्या जर जगण्यात आपल्या वागण्यात आणल्या, त्यातला तात्पर्य अर्थ लक्षात घेतला तर जीवनाला दिशादर्शक ठरून जीवन सुखदायी, समृद्ध, शांतियुक्त आणि परमेश्वराच्या मोक्षाकडे वाटचाल करणारं ठरू शकतं. आजची लीळा अशीच आहे की ज्यामध्ये आपण जर देवाला जवळ केलं, आपण जर देवाच्या जवळ गेलं आणि देवाला जवळ केलं तर आपली सर्व जबाबदारी परमेश्वर घेत असतो. जसं श्रीकृष्ण महाराजांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे की योगक्षेमम वाहम्याम, तुमची सर्व जबाबदारी माझ्यावरती मी घेतो, योगक्षेम चालवण्याची. आणि मग परमेश्वर जबाबदारी कधी घेतात तर जेव्हा आपण परमेश्वराच्या जवळ जाऊ तेव्हाच. जीवनाच्या ज्या दोन बाजू आहेत त्या महत्वाच्या आहे, सुख आणि दुःख. सुख आणि दुःख ह्या जीवनाच्या आपल्या दोन बाजू आहेत. या वेगळं आपण कधीच कुठेच होऊ शकत नाही. मात्र यातलं प्राबल्य जर बघितलं आपण, सुख आणि दुःखाचं दोन्हीपैकी जर प्राबल्य बघितलं तर दुःखाचं अधिक आहे. आपल्या आयुष्यामध्ये अशा अनेक घटना आहेत ज्या आपल्या हृदयावरती कोरल्या गेलेल्या आहेत, पण त्यात प्रमुख ज्या आहे त्या दुःखाच्या आहेत. सुखाच्या अगदी मोजक्या आहे. संतांनी म्हटलेलंच आहे, सुख पाहता जवा एवढे, दुःख पर्वता एवढे. मग आपल्याला या सुखदुःखांनी झाकोळल्या गेलेल्या या जीवनात दुःखाचा प्रभाव अधिक असल्याने आपला जे आयुष्य आहे ते सुखकर न होता दुःखयुक्तच जास्त होतं. आणि म्हणूनच आपल्याला या दुःखयुक्त आयुष्याला दुःखमुक्त करण्यासाठी परमेश्वराजवळ जाणे गरजेचं असतं. परमेश्वराच्या सांगितलेल्या वचनानुसार आचार करणं गरजेचं असतं. त्याच्या साधनांची सेवा करणं गरजेचं असतं. मग साधनांची सेवा करणं ती यथायुक्त घडावी यासाठी ज्ञानाची गरज असते. परमेश्वर आपल्या सर्व दुःख आपलं अंगावरती घेतो, स्वतःच्या घेतो, परमेश्वर घेतो. त्यासाठी तेवढा परिचय, तेवढी जवळीक साधावी लागते. आणि खरं तर सांगतो, आपण देवाभक्ताचं नातं अनादी कालापासून आहे. स्वामी भृत्य, परमेश्वर स्वामी आणि मी सेवक, हे अनादी कालापासून असलेलं नातं आहे. मात्र खूप कमी वेळा स्वामींनी या जीवाला स्वतःचा मित्र म्हणून घेतलेले. आणि जेव्हा मित्र म्हणून घेतलेले ना, त्याची सर्व जबाबदारी ही स्वतःच घेतलेली. नेहमी खूपदा सर्वांनी ऐकलेले एक वाक्य आहे की 100 कौरवांपैकी एक सुद्धा वाचला नाही. 100 कौरवांपैकी एक सुद्धा वाचला नाही आणि 5 पांडवांच्या केसालाही धक्का लागला नाही. कारण की ते भक्त होते, ते देवाची भक्त होते. अर्जुनाचा सर्व जबाबदारी श्रीकृष्णांनी स्वतःच्या अंगावरती घेतलेली होती. फक्त भक्तच नाही तर अर्जुनाला श्रीकृष्ण मित्र समजत होते, मित्र म्हणत होते. अर्जुनही श्रीकृष्ण महाराजांना मित्रच समजत होते. परमेश्वरानं मित्रत्वाचं कार्य करणं खूप महत्वाचं असतं. सुदामाच्या मित्रप्रेम, आपण सुदामाचं सर्वांना प्रसिद्धच आहे. सर्वज्ञ श्री चक्र स्वामींनीही एका भाग्यवान जीवाला मित्र समजला. आणि फक्त समजलं नाही तर मित्रत्वाचं जे कार्य करायचं असतं, मित्र म्हणून जे संकटकाळी उभं राहायचं असतं ते पण राहिले. आपण खूपदा नेहमी म्हणत असतो, सुख के सब साथी दुख में ना कोई, दुख में सिमरन सब करे, दुख में सिमरन सब करे, सुख में करे ना कोई. आपली अशीच परिस्थिती आहे. आणि याच गोष्टीमुळे दुःखात सर्वजणांना देव आठवतो, परमेश्वराचं स्मरण होतं, देवधर्म करावासा वाटतो, खेटा करतो, अनेक उपचार आपण पारायणाचे करतो आणि दुःख दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र दुःखामुळे परमेश्वराच्या आपण जवळ जातो, देवधर्म वाढतो. म्हणूनच भक्त कुंतींनी देवाला सांगितलं, देवा, श्रीकृष्ण महाराज म्हणतात, माग, तुला काय पाहिजे ते माग.
श्रीकृष्ण महाराज म्हणतात तुला काय पाहिजे ते माग. तेव्हा कुंती म्हणते देवा मला काहीच नको, मला फक्त दुःख दे, कारण की दुःखामध्ये तू माझ्या जवळ राहशील. आणि माझ्याजवळ का राहशील? कारण की मी तुला आठवेल, तुझी भक्ती करेल, तुझं स्मरण करेल. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मोक्ष मार्गाचा जो रस्ता सांगितलेला आहे त्या रस्त्यामध्ये सुद्धा पदोपदी दुःख आहे. स्वतःला दुःख आपचून घ्यायचं नाही, पण विधियुक्त वागत असतानंतर जे वागल्यानंतर जे दुःख होणार आहे ह्या दुःखाने पुढचं अनंत जन्माचं दुःख चुकणार आहे. म्हणून दुःखयुक्त साधन देवाने सांगितलेलं आहे. सुखाने परमेश्वर मिळतच नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एकांकामध्ये गावून गावला फिरत असताना एका गावाला स्वामी मस्त रमलेत. दैनंदिन अगदी साधी होती. कुठेतरी गावाच्या जवळपास मंदिरात किंवा झाडाखाली झोपायचं, एखाद्या झाडाखाली जीवांचं चिंतन करत बसायचं. दुपारी भिक्षेची वेळ झाली की भिक्षेला जायचं, भिक्षा मागून यायची आणि नदीच्या काठावरती भोजन करायचं. असा स्वामींचा एकांकातला काळ. असाच एकांकातला एका गावी स्वामी गेले आणि तिथं गेल्यानंतर स्वामी झाडाखाली बसायचे, कधी नदीवर असायचे. तर एक गुराखी स्वामींना कधी झाडाखाली बसलेलं बघायचं, कधी मंदिरात बसलेलं बघायचे, कधी जाता येता भिक्षेला जाताना भेट व्हायची. अशा पद्धतीने स्वामींना सारखा बघत होता. आणि येता जाता बघता बघता तो जवळ यायला लागला, स्वामींच्या जवळ बसायला लागला, गप्पा व्हायला लागल्या आणि कधी कधी स्वामींना भिक्षेसाठी आपल्या घरी घेऊन जायला लागला. भिक्षा मागत असताना स्वामींना आवर्जून सांगायचा देवा माझ्याही घरी चला. कधी कधी देवाला स्वतःच्या घरी भोजन द्यायचा. जवळीक निर्माण झाली दोघांमध्ये. परमेश्वराच्या जवळ जर गेलं, परमेश्वराला जर विनंती केली. परमेश्वराचा नियम काय आहे की जीवांचा उद्धार करणे आणि त्यासाठी जे जे गरजेचं आहे ते करणे. ते करत असताना परमेश्वर जीवाची भक्ती बघून जवळ जात असतात, त्याला जवळ घेत असतात. या ठिकाणी असंच झालेलं आहे. स्वामींच्या दिनचर्येमध्ये फरक कधी कधी हा भिक्षेला न्यायचा, स्वामींना भोजन द्यायचा, गप्पा गोष्टी व्हायच्या, स्वामींजवळ बसायचा आणि स्वामींचे आणि त्याचं मित्रत्वाचं नातं झालेलं आहे. आणि इतकं मित्रत्वाचं नातं झालेलं आहे की एक दिवस ज्या वेळेस त्याला ताप येतो आणि तापामध्ये तो स्वतःला सांभाळत नाही, त्याची आई ती त्याचा ताप दूर होण्यासाठी ताप नष्ट होण्यासाठी धावपळ करते. वैद्य उपचार, घरी जे काही आपण उपचार करत असतो, मग मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या असतील, काढे असेल, पचन असेल, जे काही करत असतो ते सर्व करत असते. ते सर्व करताना आईची धावपळ करताना बघून तो म्हणतो आई का धावपळ करतेस तू? ती म्हणते बाळा रे तुझा हा ताप आहे तो दूर व्हायला हवा ना. बघा त्या भक्ताला किती विश्वास होता, माझा ताप दूर कशाने होणार आहे. तो म्हणतो आई ग तू धावपळ विनाकारण करतेस, एवढी धावपळ करू नकोस. का रे बाबा का धावपळ नको करू? तुझ्या ताप आल्यानं आपलं सगळं घर थांबलेलं आहे, म्हणजे आपला रोजीरोटी थांबलेली आहे. तू नीट झाला नाही, गुरं राखायला गेला ना तर आपल्याला खायला काय मिळेल? तो म्हणतो आई ग गावाच्या बाहेर झाडाखाली एक देव येऊन बसतात ना, त्यांना जर तू घरी आणलंस तर माझा हा ताप सहज निघून जाईल, काही काळजी करायची नाही. ती म्हणते हो का, खरंच का? अरे पण असं कुठं होतं का? आई तू ऐक, जा त्यांच्याकडे जा. किती विश्वास आहे दृढ की माझे ते देव घरी आले की माझा ताप दूर होईल. तिथे आपल्या लीळा चरित्रामध्ये शब्द येतो की दोघांची सलगी म्हणजे स्वामींची आणि त्याची सलगी पडली, म्हणजे मैत्री झाली, म्हणजे सवय जडली एकमेकाला. इथे देवाच्या बाजून नाही पण त्याच्या बाजून नक्कीच एक स्वामींना भेटल्याशिवाय त्याला बरं वाटत नाही अशी सवय लागलेली आहे. खूप चांगली गोष्ट असते देवाधर्माची सवय पडणं. आपल्याला एक दिवस आंघोळ केली नाही
तर फ्रेश वाटत नाही, चहा प्याला तर फ्रेश वाटत नाही, विशिष्ट माणसांना भेटलो नाही तर बरं वाटत नाही. मात्र देवधर्म केला नाही, स्मरण केलं नाही, स्थानवंदनाला गेलो नाही तर बरं वाटत नाही. असं खूप कमी होतं. सकाळी पहाटे स्मरण, सेवना, पारायण झालं नाही म्हणून आज बरं वाटत नाही, असं खूप कमी वेळा होतं. आणि हे तेव्हाच होतं जेव्हा आपण रोज ती क्रिया न चुकता करू. पुन्हा पुन्हा एखादी क्रिया केल्याने त्याचं सवयीत रूपांतर होत असतं. आणि सवयीत रूपांतर झाल्यानंतर ती जर केली नाही, ती जर गोष्ट आपल्याकडून झाली नाही तर करमत नाही, फ्रेश वाटत नाही. म्हणून दुनियाभरच्या सवय असतात. आपल्याला आंघोळीची सवय असते, आपल्याला चहाची सवय असते, आपल्याला तंबाखूची सवय असते, आपल्याला नाश्त्याची सवय असते, आपल्याला विशिष्ट वेळेला विशिष्ट जेवणाची सवय असते. आणि या वेगळे विशिष्ट माणसासोबत राहण्याची, विशिष्ट खुर्चीवर बसण्याची, विशिष्ट जागेवर बसण्याची, विशिष्ट गाडी चालवून आपलं अख्खं आयुष्य सवयीने भरलेलं आहे. पण ह्या सगळ्या सवयी अनाठायी आहेत. आणि सवयीचं रूपांतर पुढे जे होतं ते व्यसनात होत असतं. हो, व्यसन म्हणजे काय? सप्त व्यसन. हे तर व्यसन सोडूनच जो सोडू शकत नाही ते व्यसन असतं. सप्त व्यसन म्हणजेच व्यसन नाही, तर अनेक वाईट सवयी जेव्हा आपण सोडू शकत नसतो त्यांचे परिणाम, दुष्परिणाम होणार आहे. त्या गोष्टी पुन्हा पुन्हा केल्याने, त्या गोष्टी न सोडल्याने दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत. हे माहिती असूनही जे आपण सोडत नाही त्याला व्यसन म्हणत असतात. अनेक वासनिक आहेत, अनेक भिक्षुक आहेत, त्यांना कुठेतरी देवधर्म केल्याशिवाय बरं वाटत नाही हे ते जाणत. पण याची जी संख्या आहे, ही मोजणी आहे, खूप कमी आहे. परमेश्वराचं स्मरण केल्याशिवाय झोप येत नाही, परमेश्वराच्या लीळांचं वाचन केल्याशिवाय करमत नाही, हे खूप कमी वेळा. किंवा दिवसाला एखाद्या तरी भिक्षुकांशी, साधकांशी, परमेश्वराच्या वासनिकाशी बोलल्याशिवाय, धर्मचर्चा केल्याशिवाय बरं वाटत नाही, असे खूप कमी वेळा होत असतं. ही सवय लावून घेणं गरजेचं आहे. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची जे 7 वैशिष्ट्य आहे त्यातलं आहे उद्धरण, जीवाचं उद्धरण. तुम्ही म्हणाल सर्वच अवतार, परमेश्वर अवतार जे होतात ते जीवाच्या उद्धारासाठी होतात. खासियत काय? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी व्यसन लावून घेतलेले, पण हे व्यसन जीवाच्या भल्यासाठी आहे, जीवांचा उद्धार करण्यासाठी आहे. जीव उद्धारावा याचे व्यसन. दुसरं काहीच सुचत नाही देवाला. येन केन प्रकारे जीवांचा उद्धार कसा होईल, कसा करता येईल, तोच सतत ध्यास मनात घेतलेला आहे. असा देवधर्माचा ध्यास लागला पाहिजे आपल्याला. जेव्हा देवधर्माचा ध्यास लागला ना, कोरोना झाला म्हणून दवाखान्याच मागं न लागता काही जणांनी कोरोना झाला त्यांना काय म्हणतात त्याला 14-15 दिवस क्वारंटाईन व्हावं लागलं. त्या क्वारंटाईन होण्याच्या काळामध्ये त्यांनी स्मरण वाढवलं, क्वारंटाईन होण्याच्या काळामध्ये त्यांनी वाचन वाढवलं. कोरोना झाल्यानंतरही वैद्यकीय उपचार चालूच ठेवले, पण काही जणांनी देवाचे सुद्धा उपचार चालू ठेवले. वैद्यकीय उपचार आपला प्रयत्न, देवाचं साह्य, यातूनच माणूस दुःखमुक्त होत असतो. वैद्यकीय उपचारांबरोबरच परमेश्वराच्या स्थानाच्या ठिकाणी, भिक्षुकाच्या ठिकाणी प्रार्थना, विधी करणं हेही आपल्याला करणं गरजेचं असतं. म्हणजे दुःखामध्ये परमेश्वर आठवणार, मात्र तो अशा पद्धतीने आठवल्यानंतर तो तात्कालिक फायदा न घेता तो विधी करून स्वतःला सवय लावून घेणं, आणि ती सवयीचं रूपांतर जेव्हा आपल्याला पुन्हा पुन्हा करण्यात होईल तेव्हा देवधर्म वाढलेला असेल. म्हणून चतुरी साधनाच्या सेवेचं, चतुरी साधनाच्या ठिकाणी विधी करण्याचं, व्रत घेतलं म्हणजे सवय लावून घेतली. व्रत, सवय. व्रत म्हणजे काय? आपण स्वतःला बांधून घेतलं. सवय म्हणजे काय? त्याचं रूपांतर. पण वाईट सवय ही अधोगतीस कारण आहे आणि चांगली सवय ही ऊर्ध्वगतीस कारण आहे, परमेश्वराकडे जाण्यास कारण आहे. या ठिकाणी त्या गुराख्याची स्वामींची सलगी पडली म्हणजे मैत्री झाली. त्याला देवाला भेटल्याशिवाय बरं वाटत नाही. आणि जेव्हा त्याला ताप येतो, ताप आल्यानंतर आई धावपळ करताना दिसते, त्यावेळेस तो सरळ सांगतो, आई काही धावपळ करू नकोस, जे झाडाखाली देव आहेत ना त्यांना घेऊन ये, माझा ताप दूर होईल. विश्वास, किती विश्वास आहे त्याला देवाच्या सन्निधानामध्ये. तो विश्वास प्राप्त झालेला आहे की मला या उपचारांनी बरं वाटेल की नाही ठाऊक नाही,
मात्र त्या देवाला जर घरी आणलं तर नक्कीच माझा ताप दूर होईल. हा विश्वास. मला कुठल्या तरी दवाखान्यात नेऊन सगळे उपचार करून बरं वाटेल की नाही माहिती नाही. कुठलाच डॉक्टर आपली गॅरंटी कुठलाच रोग दूर व्हायची घेत नाही. तसं जर असतं तर ऑपरेशन करताना, छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया करताना आपली सिग्नेचर का घेतात, सही का घेतात? मात्र देवावरती जर अतूट विश्वास असेल तर आपला रोग कशाने दूर होईल हे आपल्याला कळेल. त्या गुराख्याला कळलं की देव माझ्या घरी आले, देव माझ्या घरी आले की माझं दुःख, माझा ताप दूर होईल. म्हातारी शोधत शोधत येते देवाला. एक अंदाज सांगतो तो गुराखी की त्या बाजूला असेल. एका देवळामध्ये स्वामी बसलेले आहेत. येते, देवा तुमचा मित्र आजारी पडलेला आहे, तुमचा मित्र आजारी पडलेला आहे. त्याचं गुरं राखण्याचं काम आहे आणि त्या गुरं राखण्याच्या कामावरतीच आमच्या दोघांचा मायलेकाचा संसार चालत असतो, खाणं पिणं पोट चालत असतं. मागच्या महिन्यातलं देणं म्हणजेच मजुरी अजून आलेली नाही. मागच्या महिन्यातली मजुरी अजून आलेली नाही. हाय महिना संपत आलाय, 2-4 दिवस बाकी आहे, 2 दिवस खाडा पडलेला आहे. आणि जर तो कामावरती गेला नाही तर मागच्या महिन्याची मजुरी मिळणार नाही. ह्याही महिना भरत आल्याने याही महिन्याची मजुरी मिळणार नाही, म्हणजेच 2 महिन्याची मजुरी मिळणार नाही. आणि मग हातातोंडाशी आलेला घास निघून जाईल. कारण की ज्यांचे गुरं हा राखत असतो त्यांना जर आता गुरं राखायला नाही ते दुसरा गुराखी निवडतील. आणि दुसरा गुराखी निवडल्यानंतर याचा रोजगार बंद होईल, याचा कामधंदा बंद होईल. आणि मग अशा पद्धतीने जे 2 महिन्याची मजुरी आहे ती मिळणार नाही. मग जर 2 महिन्याची मजुरीच मिळाली नाही तर काय खावं बरं आम्ही? आणि लेकरूवाळी, मी आणि माझा मुलगा आम्ही दोघंच आहे. काय करावं काय? देवाला कीव उत्पन्न होते, कणाव येते जीवाची. परमेश्वराला विनंती केली की देव विनंती स्वीकार करतो. खूपदा बरेच जण म्हणतात की देवाला निर्हेतुक सगळं करायला पाहिजे. नक्कीच देवाला निर्हेतुक करायला पाहिजे, पण निर्हेतुक करता सहेतुक अगोदर करावं लागतं. जीव स्वार्थी आहे, मन व्यापारी आहे आणि या व्यापारी मनाला आत्ता फायदा दिसला की मग तो करतो. जर आपण खेटा केला, जर आपण उटी उपार केले, जर आपण देवधर्म केला तर आपल्या संसारातल्या अडचणी दूर होतात, संकट दूर होतात, अनेक प्रश्न मार्गी लागतात. असं जेव्हा या मनाला कळतं त्यावेळेस माणूस सहेतुक विडा ठेवायला सांगतो. आपण खेटी करतो आणि त्याचा परिणाम असा होतो की खेटी करता करता ती मंदिरात येण्याची सवय लागते. विडा ठेवता ठेवता सहज मनात आलं, विडा ठेवला, उटी उपार केला, पंगत केली, ती सवय लागते. सहेतुक करता 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 निर्हेतुकाकडे जात असतो. आणि ती सहेतुक करता असताना देवाला आपण विनंती करत असतो, दुःख सांगत असतो. काही जणांचं म्हणणं असतं देव सर्वज्ञ याचा अर्थ परमेश्वराला सर्व काही कळतं. नक्कीच परमेश्वर सर्वज्ञ आहे, मात्र परमेश्वराने मातेचे गुणधर्म स्वीकार केलेले. जशी मुलाला कधी भूक लागणार सर्व कळत असलंही तरी बऱ्याचदा मुलगा जेव्हा हट्ट करत नाही ना तोपर्यंत आई त्याला खायला देत नाही. मुलगा जोपर्यंत रडत नाही ना तोपर्यंत आई त्याच्याकडे लक्ष देत नाही. परमेश्वराकडेही आपण रडायला हवं, मात्र ते रडणं त्याला ही अर्थतेची जोड असावी की देवा मी दुःख करतोय, तुला मागतोय, तुझ्यापाशी रडतोय, मात्र ह्या सांसारिक गोष्टींसाठी रडतोय. तुझं चिरायू, तुझं कायमचं नित्य मुक्त करणारं सुख ही हळूहळू होणारी गोष्ट आहे. परमेश्वर सर्वज्ञ आहे, त्याला कळतंय, मात्र परमेश्वराला सांगावं लागतं, बोलावं लागतं, उक्त व्हावं लागतं. परमेश्वराचं लक्ष वेधणं आपल्याला गरजेचं असतं. परमेश्वराचे आपण एकटेच भक्त नाही, खूप भक्त आहेत. सर्वज्ञ असलेल्या परमेश्वरालाही
आपण लीळाचरित्र बघितलं तर खूप साऱ्या गोष्टी सांगाव्या लागतात, कारण की देवाने मनुष्य वेशाचा स्वीकार केलेला आहे. म्हणून रडायचं आहे तर परमेश्वरापाशी रडा, मागायचं आहे तर परमेश्वराला मागा, मागायचंच असेल तर परमेश्वराला नित्यमुक्तीचं साधन मागा. मात्र त्या नित्यमुक्तीच्या साधनाकडे जाण्यासाठी आपल्याला दैनंदिन जीवनातल्या ज्या आपल्या अडचणी आहे त्या दूर होत झाल्यानंतर, जसं म्हणतात ना, भुक्या पोटाने उपाशी पोटाने देवधर्म साधत नसतो. स्वामींनी सांगितले स्वस्थ चित्ते बुद्धे संभवंती. आणि मग जर तुम्हाला भूक लागेल असेल तर तुम्ही शांतपणे राहूच कसं शकता. तसंच तुम्ही आत्ता दुःखात आहात, तुम्ही आता संकटात आहात, तर तुम्ही मोक्षाची, परमेश्वराच्या सन्निधानाची, परमेश्वराच्या भेटीची अर्थ कशी करू शकता. म्हणून परमेश्वराला सांगा, दुःख सांगा, व्यक्त व्हा परमेश्वराजवळ रडा, पण फक्त सांसारिक गोष्टींसाठीच रडू नका. या ठिकाणी ती म्हातारी जेव्हा रडते, काकुलतीला येते आणि देवाला विनंती करते ना, देव कृपाळू आहे, तो द्रवतो, तो भक्तांसाठीच आहे. परमेश्वर त्या आईच्या विनंतीचा मान स्वीकारून घरी येतात आणि ज्या बाजेवरती तो गुराखी झोपलेला असतो ना, त्या बाजेवरती येऊन झोपतात स्वामी. स्वतःचं दुःख परमेश्वराला सांगितल्यानंतर परमेश्वर आपलं स्थान सोडून, आपलं ठिकाण सोडून आपल्या दुःख दूर करायला धावत येतो. सुदामा आलेला आहे कळलं, महाद्वारामध्ये सुदामा आलेला आहे असं कळलं आणि श्रीकृष्ण महाराज अनवाणी पायाने पळत सुटतात. फक्त मित्रप्रेमच नाही, फक्त भक्ताचं प्रेमच नाही, तर मित्राचं प्रेम आहे, भक्ताचं प्रेम आहे, दोन्ही गोष्टी आहे. श्रीकृष्ण महाराज अनवाणी पायाने सुदामाकडे पळत सुटतात. इथेही या मंदिरातून उठतात आणि स्वामी त्याच्या घरी जाऊन त्याच्या बाजेवरती झोपतात, त्याच्या पाठीला पाठ लावून झोपतात, त्याची पासवडी, त्याची पांघरण्याची जी चादर आहे ती स्वतः पांघरून झोपतात आणि त्याचा ताप नष्ट होतो, ज्वर निघून जातो. त्याच्या ठिकाणी त्याला जे शीत पथ्य पाणी जी त्याची आई करत असती, तेच पथ्य पाणी देवासाठी करते. त्याची आई तीन दिवस स्वामी ताप स्वीकार करतात. अरे परब्रह्म परमेश्वर सर्व समर्थ आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असा परमेश्वर त्या जीवाचा ताप स्वतःच्या अंगावर 3 दिवस घेतो. त्यानं ठरवलं असतं ताप घ्यायची गरज काय होती, नष्ट केला असता, त्याला काही सांगायची गरज होती का. मात्र देवानेही स्वतः जीवाचं दुःख स्वतःच्या अंगावरती घ्यावं, यासाठी त्या भक्ताचं किती मोठं पुण्य असावं. मागच्या जन्मी ठरवलं दूर करणं. जर परमेश्वराला त्या भक्ताचं दुःख दूर करणं एवढाच उद्देश असता तर दूर केला असता, संपला. आपण लीळाचरित्रात कित्येकांचा ताप दूर केला, चरणोदकाने, कुणाला तांबुळाने, कुणाला स्पर्शाने कित्येकांची दुःख दूर केले. या ठिकाणी परमेश्वराने स्वतःच्या अंगावर त्याचं दुःख घेतलेलं आहे. खूप मोठी जोड आहे त्या गुराखी भक्ताची, खूप मोठी जोड आहे. काय केलं असेल त्यानं, काय केलं असेल सांगा बरं. कुठली अशी जोड असेल की परमेश्वराने त्याचं दुःख स्वतःच्या अंगावर घेतलं. काय कदाचित त्याने मागच्या जन्मामध्ये, मागच्या सृष्टीमध्ये त्याला ज्ञान असेल नसेल, त्यावेळेस त्याने परमेश्वराच्या साधकाचं दुःख स्वतःवरती ओढून घेतलं. परमेश्वराच्या साधकावरती आलेलं संकट स्वतःच्या अंगावरती घेतलं. परमेश्वराच्या साधकाला जेव्हा मदतीची गरज होती तेव्हा तो धावून आला. ते संकट स्वतःच्या अंगावरती ओढवलं. त्याच संतुष्टीमुळे, त्याच भक्तीमुळे परमेश्वराने त्याचं दुःख आता घेतलं असेल. कोरोनाच्या काळामध्ये मार्गांसाठी ज्या पद्धतीने मदत करता येईल त्या पद्धतीने अनेक लोकांनी केली आणि करतायत. आपण करायला हवीत.
जेव्हा आपण सुखदुःखामध्ये परमेश्वराचा साधक म्हणून आपल्या नातेवाईकांमध्ये एकमेकाच्या संकटाला आपण धावून जातो, तसंच परमेश्वराचा साधक, परमेश्वराचा वासनिक, परमेश्वराचा भिक्षुक, परमेश्वराचा मार्ग जेव्हा संकटात असेल त्यावेळेस आपण आपल्याकडे असलेली गोष्ट देऊन धावून गेलो का, जातो का, जायला हवं. आपल्या पंथामध्ये अनेक उपदेशी डॉक्टर्स आहेत. त्यांनी जर स्वतः आजारी पडल्यानंतर घरी थांबतात, तसं मार्गामध्ये कुठल्या जवळच्या माहितीतल्या मार्गामध्ये संकट आल्यानंतर मार्गामध्ये जाऊन ती जर कोरोनाची सेवा घेतली तर प्रेमाचा उपाय होईल. आपल्या बुलढाणा आश्रमामध्ये जेव्हा आता कोरोनाचा पेशंट सापडले, दुर्दैवाने सगळे खूप सारे पेशंट सापडल्यानंतर अकोल्याचे एक लाहोळे सद्भक्त डॉक्टर आशिष भाऊ लाहोळे 15 दिवस देवाच्या त्या साधकांसाठी धावून आले. 15 दिवस मार्गात राहिले. जवळजवळ 35-37 लोकांची कोरोनाची रोज सगळी काळजी. एखाद्या पेशंटला ही जेवढी काळजी घेत नाही तेवढं आपले पण समर्पित भावनेने, सांगायचं तात्पर्य या ठिकाणी समर्पित भावनेने त्यांनी सेवा केली. त्यांच्या मोठ्या भावांनी गोळ्या औषधी, श्रीकांत भाऊ लाहोळे गोळ्या औषधी आणून दिल्या. आपण करू शकतो ना. हा प्रेमाचा उपाय वेगळा काय असतो, मार्गाची आडणी वेगळी काय असते. हीच तर मार्गाची आडणी असते ना, हाच तर प्रेमाचा उपाय असतो ना. आता काही जण म्हणाल बाबा मी तिथे जाऊन सेवा करू शकत नाही, कारण की हा रोगच असा आहे की दूर राहायला हवं. सगळ्यांनीच दूर राहिलं. प्रत्येकाला आपली ह्युमॅनिटी पॉवर, सहनशक्ती माहिती असते. काय सेवा करू शकतो, किती जवळ राहू शकतो, कशा पद्धतीने करू शकतो. खूप सेवेची खूप संधी असते. आपण कशा पद्धतीने करतो त्याच्यावरती अवलंबून. अनेक वासनिकांनी जेव्हा आम्ही कोरोनाच्या काळामध्ये धान्य वाटप केलं, कोरोनाच्या काळामध्ये मास्क वाटप केलं, कोरोनाच्या काळामध्ये औषध, कोविड मेडिकल मदत निधी, खूप जणांनी सहकार्य केलं. खरंच तुमचे सर्वांचे धन्यवाद. असंच परमेश्वराच्या क्रियेमध्ये मी काय करू शकतो, कशा पद्धतीने करू शकतो, किती करू शकतो त्याला मुद्दाच नाहीये. मी करू शकतो का आणि किती करू शकतो, म्हणजे किती म्हणजे आपल्या मर्यादेनुसार ते करणं गरजेचं असतं. हाच तर प्रेमाचा उपाय असतो, हाच तर आडणीचा उपाय असतो. आपले अडथळे हेच तर राहतात ना माझे. मागच्या जन्मामधले संसारातल्या अनेक गोष्टींसाठी आपल्याला मुबलक हवा तेव्हा हवा तसा पैसा थोडाफार उपलब्ध होत असतो. मात्र देवाची क्रिया करायची असली, दानधर्म करायचे असले का आपल्याला वेळ नसतो. आपली मार्गाची सेवा करायची असेल, काहीतरी शारीरिक सेवा करायची असेल की आपण वीक असतो. आपल्याला जेव्हा मार्गासाठी द्रव्य द्यायचं असेल, सहयोग द्यायचा असेल, आपला बँक बॅलन्स कमी झालेला असतो. कशामुळे, तर जेव्हा आपल्याकडे सगळ्या गोष्टी असतात त्यावेळेस आपण द्यायला हवं ना, तेव्हा देत नाही. आणि तो जोडलेला अडथळा, सृष्टानुसृष्टी कुठल्या तरी जन्मात, कुठल्या तरी सृष्टीमध्ये तो जोडलेला अडथळा यावेळेस उभा राहतो. इच्छा असते करायची, खूप करायची इच्छा असते, मात्र तो अडथळा दूर असतो, उभा राहत असतो. आपण करायला जेव्हा जसं जी सेवा असेल, खूपदा आपण स्वतःच्या इच्छेने खूप साऱ्या क्रिया करत असतो, पण जेव्हा संत वासनिकांनी कोणी काही जर एखादा शब्द टाकला तर आपल्याकडे नसतं किंवा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो. शब्द खाली जाऊ देऊ नका, शब्द खाली जाऊ देऊ नका. कळलंय, त्यात सहभाग घेऊ द्या. ते 10 रुपयाचा सहभाग आहे का 10,000चा आहे तो मुद्दाच नाहीये. तुम्ही 50 पोते उचलले मार्गात गेल्यानंतर की एका पोत्याला हात लावला तो मुद्दाच नाही. करणं महत्वाचं आहे. या ठिकाणी या गोवारिया भक्तानं कुठल्या तरी जन्मी परमेश्वर साधकावरचं संकट, विघ्न, दुखणं स्वतःच्या अंगावरती घेतलं आणि परमेश्वरानं ते दुखणं अंगावरती घेतल्याचं फळ तर त्याला दिलंच असेल, पण परमेश्वराकडे संतुष्टता राहिली, तोष राहिला त्याच्या त्या क्रियेचा. परमेश्वराला वाटलं अरे याचं दुःख दूर करणं माझ्या काय हातात नाही का? नक्कीच हातात आहे, सहज इजी दूर करू शकतो. मात्र यानं स्वतःवर घेतलं ना ते दुःख, तर माझ्या भक्तावरचं दुःख हा स्वतःवरती घेणारा मी पण याचं दुःख घेतो. आणि स्वामी त्याच्या ठिकाणी जाऊन, त्याच्या घरी जाऊन परमेश्वराने ते दुःख 3 दिवस घेतलं. आपण
आपल्या माणसावरती आलेलं संकट, आपल्या नातेवाईकांवरती, आपल्या मित्रांवरती, आपल्या सर्कलमध्ये जर कुणावरती काही संकट आलेलं असेल तर आपण त्याला खंबीरपणे उभं राहतो बऱ्याचदा. कारण की तो आपला असतो, आपण आपले नातं समजलेलं असतं, ब्लड रिलेशन असतं किंवा त्याला आपण आपल्या जवळचा समजलेलं असतं. मग आपण परमेश्वराच्या साधकाला आपलं जवळचं समजलं तर आपण त्याच्या संकट समय वेळ प्रसंगी उभं राहू की नाही. वासनिकांना जर एकमेकाला साथ दिली, वेळ प्रसंगी एकमेकाला सहाय्यभूत झाले, परमेश्वराचा म्हणून झाले, तर त्याचा तोष परमेश्वराला असेल, त्याची कणव परमेश्वराला असेल. नामधारक असेल, वासनिक असेल, भिक्षुक असेल, संत असेल, आचार्य असेल, कोणी दैवपैकीचा दैवराहाटीचा कोणीही असेल आणि त्याला तुम्ही देवाचा म्हणून सहाय्यभूत असता, देवाचा म्हणून त्याला संकट समय उभं राहताना, तेव्हा त्या प्रत्येक क्रियेचा जो तोष आहे, त्याचं गोमटा आहे, त्याच्या क्रियेचं जे फळ आहे ते परमेश्वराकडे असतं. या ठिकाणी या भक्ताने हेच केलेलं असावं. म्हणून तर देवाने त्या घेतलेल्या अंगावर घेतलेल्या संकटामुळे देवाने याचं संकट, याचं दुःख अंगावर घेतलं. आणि विचार करा ना, देवाने जेव्हा याचं दुःख अंगावर घेतलं, काय फक्त तेवढंच दुःख दूर झालं असेल? अनंत जन्मांचं पाप, अनंत जन्मांचं ताप दूर झाला असेल, त्याचा जन्मोजन्मीचे तापाचे नाश झाले असेल, राशीच्या राशी नाश झाले असतील. परमेश्वराने या ठिकाणी त्याला त्या संकटातून सोडवलं, ताप दूर केला. ताप दूर तर केलाच, पण सोबतच त्याचा रोजगार जाणार नाही याची ही दखल घेतली. तो ताप दूर केला म्हणजे त्याचा रोजगार गेला नाही, म्हणजे त्याचं काम टिकून राहिलं, त्याचं पुढचं जीवन अवलंबून जे जाणार होता जॉब, म्हणजे काम जे जाणार होतं ते राहिलं. सोबतच मागचं जे 2 महिन्याचं त्याला मजुरी मिळाली नसती ती पण राखली. बघा, एकाच गोष्टीत देवाने किती त्याच्यासाठी केलं. भक्तासाठी परमेश्वर किती करत असतो, पण आपण परमेश्वरासाठी किती करत असतो. त्याचं ताप दूर केला म्हणजे शारीरिक दुःख दूर केलं. मानसिक, मी तुझं दुःख दूर करणार आहे म्हणून मानसिक कुठेतरी बळ दिलं. आणि आर्थिक त्याचा पैसा, त्याची मजुरी, त्याचा पगार जाऊ दिला नाही. आणि त्याचं भविष्य सुद्धा तो जॉब देऊन परत, ते काम देऊन परत त्याला सिक्युअर केलं. परमेश्वर सर्व आपल्या अंगावरती घेत असतो. म्हणून तर म्हटलेलं आहे, योगक्षेमम वाहम्यम. ही देवाची प्रतिज्ञा आहे. हो, देवाचं होणं गरजेचं असतं. वेगवेगळ्या क्रियेतून देवाचं होणं गरजेचं असतं. आमच्या आचारातल्या शेवटच्या वचनामध्ये ज्याचा उल्लेख येतो की खूप जणांना दिलेत, आपण खूप जणांना दिलेत, एक जन्म देवाला देव मागत. त्याच्यात आमच्या बंधकारांनी खूप साऱ्या अडथळ्यांचा उल्लेख केलेला आहे. आपण अनेक अडथळे, खूप साऱ्या गोष्टीला, खूप छोट्या छोट्या क्रियेला सुद्धा अडथळा जोडलेला असतो, जो आपण बघत नाही. पण परमेश्वराच्या भक्तावरचा अडथळा जर आपण आपल्यावरती घेतला तर परमेश्वर हे आपल्या वरचा अडथळा, आपल्यावरचं संकट, दुःख स्वतःच्या अंगावरती घेऊन दुःखमुक्त करून त्याची पुढील वाटचाल ही सुखकर करतील, यात संशय नाही, शंका नाही. हा विश्वास देवाच्या ठिकाणी श्रद्धा ठेवल्यानंतर नक्कीच येत असतो. धन्यवाद.